राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। टाळी जरा मोठ्याने घ्या। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। सियावर रामचंद्र की। यानंतर मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेची नियमावली सांगावी आणि स्पर्धेला सुरुवात करावी। 5वी ते 7वी असा हा गट आहे। 5वीचा स्वतंत्र गट आणि 6वी 7वीचा गट यामधून क्रमांक काढले जाणार आहेत। पाठांतर, हावभाव, अभिनय, सूर, वातावरण निर्मिती, आत्मविश्वास आणि अभिमत अशा सर्व मुद्द्याला धरून परीक्षक परीक्षण करणार आहेत। एकूण 50 गुणापैकी ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळतील तो कथाकार हा प्रथम द्वितीय असा येणार आहे। आता आपण लागलीच या स्पर्धेला सुरुवात करूयात। हां, चालू आहे सर, चालू आहे। ओके। चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम्। 100 कोटी श्लोकांचे रामायण, वाल्मिकी रामायण आपल्याला माहीत आहे। त्या रामायणाचा रचयिता मी, महर्षी वाल्मिकी। हजारो वर्षानंतर मी खूप आनंदी आहे। 22 जानेवारीला एक विश्वकीर्तीची घटना सगळ्या जगाने अनुभवली। शेकडो वर्ष श्रीराम जन्मभूमी ओस पडली होती, दुःखी होती। आज पुन्हा अयोध्या नगरी सजली, आज पुन्हा शरयू नदी आनंदित झाली। हो, अयोध्यामध्ये 22 तारखेला रामलला विराजमान झाले।
झाले रामराज्य काय उने आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओळल्या मशी. आज फिर से देश मुस्कुराया, हिमालय गदगद हो गया, शरयू आनंद के आंसू बहाने लगी, गंगा यमुना का पानी आनंद से उभड़ाया. मी रामायण लिहिलं, जेथे जेथे रामायण तेथे तेथे मी, तेथे तेथे रामकथा. आज या तुमच्या आनंद उत्सवातही रामकथा आहे, त्यामुळे मी इथे आहे. चला रामायणातील काही प्रसंग ऐकून आपले कान पवित्र करूया. हे कथा अमृत ऐकून आपले मन अंतकरम पवित्र करूया. ज्याचा कोणी स्वीकार करत नाही ना, त्याला आपलंसं करतात प्रभू श्रीराम. अशीच शापित अपराधी अशी महिला दगड होऊन पडली होती. तिला स्पर्श करून प्रभू श्रीरामांनी त्या दगडी शियेतून अहिल्याला मुक्त केलं. काय भावनिक प्रसंग ऐकायचा आहे तुम्हाला? चला माझ्यासोबत बालरामायणाचार्य अभिजितजी सुकाळे आले आहेत, त्यांच्या मुखातून हा प्रसंग ऐकूयात. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्या नरेश राजा दशरथ दरबारात बसले असताना ऋषी विश्वामित्र यांचे आगमन होते. राजा दशरथ सामोरे जातात. राजा दशरथ ऋषींचं स्वागत करतात, दंडवत प्रणाम करतात, आसनस्थ व्हायला सांगतात. आपल्या चारही पुत्रांना राजा दशरथ ऋषींच्या पायावर घालतात. ऋषी विश्वामित्र म्हणतात, हे राजा, राक्षसांचा त्रास खूप वाढला आहे. यज्ञकुंडात यज्ञ चालू असताना राक्षस रक्त मांस आणून आत टाकतात, यज्ञाचा विध्वंस करतात. या यज्ञाचे रक्षण करण्यास या पृथ्वी तलावर तुझ्या पुत्रांशिवाय कोणीही समर्थ नाही. तेव्हा हे राजा, तुझी 2 मुलं श्रीराम व लक्ष्मण यांना माझ्यासोबत घेऊन जाण्यास परवानगी दे. आश्रमाच्या यज्ञाचे रक्षण होईल. हे ऐकताच राजा दशरथाच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली. राजा म्हणाला, हे मुनिवर्य, मी स्वतः आपली सर्व सेना घेऊन येतो. माझ्या पुत्रांशिवाय इतर कोणतीही मदत मी द्यायला तयार आहे. माझी मुलं आताच गुरुकुलातून शिकून आली आहेत, ती अजून लहान आहेत, त्यांना या राक्षसांच्या कपटीपणाचा अनुभव नाही. विश्वामित्र क्रोधायमान झाले. तुला तुझ्या मुलांना द्यायचंच नसेल तर नको देव, मी निघालो. वशिष्ठांनी राजा दशरथाची समजूत काढली व नंतर राजाने आपली 2 मुलं श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांसोबत पाठवले. यज्ञ सुरू झाला. श्रीराम व लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन सज्ज झाले होते. मारीचे सुभाव राक्षस सैन्यासह तेथे आले. यज्ञविधी विध्वंस करू लागले. तेवढ्यात श्रीरामाने सुभावला ठार मारले तर मारीला 100 योजने एवढे दूर फेकले. यज्ञाचे रक्षण केले. यज्ञ पूर्ण झाला. ऋषीमुनी आनंदले. त्यानंतर ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला राजा जनकाची नगरी मिथिलेला घेऊन निघाले. श्री गुरुदेव पुढे, पाठीमागे श्रीराम व मागे लक्ष्मण. इतर ऋषीमुनी अरण्यातून जात असताना अचानक उदास वातावरण, ओसाड जमीन, कोमेजलेली झाडे दिसायला लागली. असं वाटत होतं की बऱ्याच वर्षापासून इथे पाऊस पडला नसावा, दुष्काळ पडला आहे अशी परिस्थिती दिसायला लागली. आश्रम एक दीख मृग माही, खग मृग जीव जंतु तेह नाही. पूछा मुनी शीला प्रभु देखी, सकल कथा मुनी कहा विशेषी. पशु पक्षी अथवा कोणताही जीवजंतू तिथे आढळत नाही. एका मोडक्या आश्रमात मात्र भली मोठी दगडी शिळा दिसली. राघवेंद्र प्रभू गुरुदेव यांना विचारतात, गुरुदेव, ही दगडी शिळा अशा अवस्थेत तेथे कशी काय पडलेली आहे? श्री गुरु विश्वामित्र म्हणतात, श्रीरामा, ही दगड होऊन पडलेली शिळा एक शापित आहे. हा गौतम ऋषींचा आश्रम. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अहिल्या पण राहत होती. इंद्रदेवाने कपट केले. गौतम ऋषींचे रूप घेऊन अहिल्याला फसवले. अहिल्याने आपल्या पतीचे पाय धरले. हे स्वामी, यात माझी काही चूक नाही, मला क्षमा करा. गौतम ऋषींनी सांगितले. पुढे श्रीराम अवतारात प्रभू श्रीराम या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या चरणस्पर्शाने किंवा धुलिकणाने तुझा उद्धार होईल. प्रभू रामचंद्रांनी कथा ऐकली. पुढे सरसावले. गुरुदेव म्हणतात, रामा, उद्धार करण्यासाठी पुढे जातोय? श्रीराम म्हणाले, नाही गुरुदेव. मग काय करता? उद्धार करणार का? श्रीराम म्हणाले, नाही, कर्ज चुकवतो. कसले कर्ज? पूर्वी हिरण्यकश्यप नावाचा राक्षस, त्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा माझा भक्त जन्माला आला. पुढे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा खूप छळ केला आणि त्याला विचारले, सांग तुझा प्रभू नारायण कोठे आहे? भक्त प्रल्हाद म्हणतात, तुम्ही विचारता तो कोठे आहे?
तो कोठे नाही तुम्ही मला सांगा. पिताजी, तो प्रभू सगळीकडे आहे. हिरण्यकश्यप म्हणतो, या दगडाच्या खांबात पण आहे का? भक्त प्रल्हाद म्हणतात, हो, या दगडाच्या खांबात पण आहे. हिरण्यकश्यप खांबाला लात मारतो, कडकड आवाज त्यातून येतो आणि त्यातून श्री नरसिंह भगवान प्रकट होतात. तेव्हा एका भक्ताने दगडातून भगवान प्रकट केले. आज जर मी या दगडातून मनुष्य प्रकट केले नाही तर मी भगवान कसला? अहिल्या ने कहा, प्रभु आप मेरी तरफ देखोगे तो मैं इतनी अपराधी हूँ कि आपके शस्त्र सजा देने के लिए उठ जाएंगे. इसलिए हे प्रभु, आप आग बंद करके मेरा उद्धार कर दीजिए. प्रभू श्रीराम पुढे सरसावले. प्रभू श्रीरामांच्या पायाची धूळ उडाली आणि त्या शिळेवर जाऊन पडली. प्रभू श्रीरामांच्या पायाचा व धुळीचा स्पर्श झाल्याबरोबर त्यातून एक स्त्री प्रकट झाली. तिचं नाव अहिल्या. धूल जिसकी आंख में गिर जाए तो खुली हुई आंख बंद हो जाती है, लेकिन वही धूल आज श्री राम जी के चरणों से जुड़ी हुई है, बंद हुई आंख को खोल देने वाली बन गई है. अहिल्याने हंबाडा फोडला आणि म्हणाली, प्रभू श्रीराम, तुम्ही किती दयाळू आहात. घोर अपराधी नीच अशा पापीचा सुद्धा स्वीकार करता. ज्याचं कोणी नाही त्याचाही स्वीकार प्रभू तुम्ही करता. आश्रमातून विश्वामित्र सोबत निघताना प्रभू श्रीराम अगदी आनंदात उत्साहात होते. पण आता या आश्रमातून अहिल्याचा उद्धार करून निघाल्यावर प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावर शांत व दुःखी भाव आहे. प्रभू विचार करतात, उद्धार करण्याच्या निमित्ताने योग्य कारणाकरिताच एका स्त्रीला माझा पाय लागला, तिचा अवमान झाला, असा विचार करून प्रभू श्रीराम गंगेत स्नान करतात. या देशात भगवान श्रीरामाच्या पायाची धूळ एका स्त्रीला लागली म्हणून व्यतीत दुःखी होतात. त्या देशाचे नाव भारत आहे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय. राजकुमार सर्व सर्वेश्वर परमात्मा असूनही एक सामान्य नावाड्याला जो सन्मान प्रभू श्रीरामांनी दिला, त्याने प्रभू श्रीरामांनी जगात एक चांगली संस्कृती प्रस्थापित केली. काय भाग्यवान असेल तो केवट, त्याच्या भाग्याला सीमा नाही. गोड प्रसंग रामायणात आला आहे, ऐकूयात आपण. रामायण बालकथा वाचक शैलीजीकडून. तू ही माता, तू ही पिता रे, तू ही तो हे राधा का श्याम, हे राम हे राम. भगवान श्रीराम लक्ष्मण व सीता सहित 14 वर्ष वनवासात निघाले. सर्व अयोध्या शोकमग्न झाली. पहिला विश्राम प्रभू रामाचा तमसा नदीच्या काठी होता. निषादराज गोकेची भेट झाली. गोकाने खूप पाहुणचार केला. नदी पार करून भगवान श्रीराम पुढे निघणारच होते, पण नदी ओलांडण्यासाठी नाव आवश्यक होती. मागी नावना केवटाना कहई तुम्हार मर्ममय जाना, मागी नावना केवटाना. नाव घेऊन नावड्या उभा असतो, त्याचे नाव केवट. केवट हे रामायणातील भाग्यवान पात्र म्हटले पाहिजे. भगवान श्रीराम त्याला बोलावून आम्हाला नदी पार करून घेऊन जातो का अशी विचारणा करतात. केवट आश्चर्य करतो. आजपर्यंत हुकूम देणारे, आदेश देणारे भेटले, पण हे राजकुमार विनंती करत आहेत. श्रीराम प्रभूंची ही विनम्रता दिसून येते. केवट म्हणतो, प्रभू मी आपल्याला नावेत बसून येऊ शकत नाही. भगवान हसू लागतात, कारण केवट नसून नकार देतोय. अहंकार जागा झाला असता प्रभूंचं जीवन अहंकार विरहित होतं. भगवान हसू लागतात. केवट म्हणतो, प्रभू मी आपल्याला जाणतो, कहई तुम्हारा मर्ममय जाना, चरण कमाला राजा कहू सब कहई, मानुष कारणी मुरी कछई, कहई तुम्हारा मर्ममय जाना. मला सगळं माहित आहे प्रभू, मी आपल्याला ओळखतो. मी नाव नाही देणार. प्रभू म्हणतात निघाल्यापासून नकारच ऐकायला मिळत आहे. लक्ष्मणा, वनवास माझ्या एकट्याला मिळाला आहे. तू आणि सीता दोघांना येऊ नको म्हणत होतो, तुम्ही पण माझं ऐकलं नाही. तुमचं माझ्या प्रति प्रेम आहे. ज्या अर्थी केवट माझं ऐकत नाही, त्या अर्थी त्याचं पण माझ्या प्रति प्रेम असेल. लक्ष्मणजी म्हणतात, दिसत तर नाही हे प्रेम. प्रभू म्हणतात, केवटच्या जीवनात प्रेमाचं दर्शन आहे, प्रेमाचं प्रदर्शन नाही. केवट म्हणतो, प्रभू तुमच्या चरणाच्या धुलिकणात अशी जादू आहे की मनुष्य प्रकट होतो. मी ऐकले की तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडातून अहिल्या नावाची स्त्री प्रकट झाली.
प्रभू म्हणतात, दगडातून स्त्री प्रकट झाली, तुझी नाव तर लाकडाची आहे, मग का घाबरतोस? अरे वा प्रभू. केवट म्हणतो, दगड एवढा कठोर असून स्त्री झाला, माझी नाव तर लाकडाची आहे, लाकूड दगडापेक्षा कोमल आहे, जर त्यातून सहजच एखादी स्त्री प्रकट झाली तर मी काय करू? प्रभू म्हणाले, मग काय करतो? काय इच्छा आहे? माझी काय इच्छा असणार? तुम्हाला नदी पार करून जायचे की नाही? हो, जायचे तर. केवट म्हणतो, मग मला तुमचे पाय स्वच्छ धुण्याची परवानगी द्या, जेणेकरून मी तुमच्या पायाला लागले धुवून स्वच्छ धुवून काढेन. जर एवढे करूनही माझ्या लाकडाची नावची स्त्री बनली तर मी घरी घेऊन गेलो माझ्या पत्नीला काय सांगू? लक्ष्मण म्हणतात, भगवान श्रीरामाला एवढे समजावत आहेस, मग पत्नीला का नाही समजावून सांगू शकत? केवट म्हणतो, हीच तर समस्या आहे लक्ष्मणजी. एक वेळा देवाला समजावून सांगणं सोपं आहे, पण पत्नीला समजावून सांगणं मोठं अवघड काम आहे. हे ऐकून रामजी लक्ष्मणजी हसू लागतात. भगवान श्रीराम पाय धुण्याची परवानगी देतात. हजारो वर्ष तपश्चर्या साधना करणाऱ्या साधकालाही पायाचे नख सुद्धा पाहण्याचे भाग्य लाभत नाही, तर त्या साध्या बोळ्या एका केवटाला, नावाड्याला सर्वेश्वर परमात्म्याचे चरण धुण्याचे भाग्य प्राप्त होते. केवट सर्व परिवाराला बोलावतो व काठवाट आणतो. प्रभूंचा एक पाय उचलला की तोल जाऊ लागला. केवट म्हणतो, प्रभू माझ्या डोक्याला धरून आधार घ्या. विश्वालाही आधार देणार प्रभूला डोक्याचा आधार घ्यायला सांगतो हे केवट. किती शुद्ध आणि भोळी भक्ती या केवटची. भगवान श्रीराम लक्ष्मण व सीताकडे बघून हसतात. तुम्हालाही मी कधी पाय धुण्याची परवानगी दिली नाही, पण आज या केवटला ते भाग्य प्राप्त झाले. तुमच्याही पेक्षा केवट खूप भाग्यवान आहे. केवट एकटाच नाही तर त्याचा सगळा परिवार भगवान श्रीराम लक्ष्मण व सीताचे चरण धुतात. चरण कपड्याने स्वच्छ पुसून मग श्रीरामचंद्रांना नावेत बसवतात. नावेच्या आणि प्रभू श्रीरामांच्या मध्ये केवट उभा राहतो, कारण प्रभूंचे पाय घाण नकोत व्हायला. खांद्यावर चालत जाऊन भगवान श्रीराम नावेत बसतात. यातून केवट स्वतःचा अहंकार पण संपवून टाकतो. प्रभू श्रीरामांचे पाय धुतले हा अहंकार मनात राहू नये म्हणून केवट स्वतःच्या खांद्यावर चालत जाऊन भगवान श्रीरामाला नावेत बसवतो. अर्थात अहंकार संपवून टाकतो. नाहीतर आजकाल एखाद्या पुढाऱ्याच्या शेजारी बसलं तरी राजा झाल्याचा अहंकार येतो. पण भगवान श्रीरामांचे अर्थात विश्वांच्या मालकाचे पाय धुतले तर केवटला किती अहंकार व्हायला पाहिजे, पण झाला नाही, कारण त्यांनी या प्रकारे स्वतःचा अहंकार मारून टाकला. भगवान श्रीराम लक्ष्मण व सीता नावेत बसतात. भगवान श्रीराम लक्ष्मण व सीता नावेत बसतात. केवट प्रभूला किनाऱ्यावर घेऊन जात नाही, मध्येच फिरवतो, कारण सोडून जाण्याची त्याची इच्छा नसते. कारण सोडून जाण्याची त्याची इच्छा नसते. प्रभू श्रीराम म्हणतात, या केवटला प्रभू हृदयाला लावतात आणि केवट नदी पार करून घेऊन जातो. जो या संसाराच्या सागरातून सर्व जीवांना तारून येतो त्या भगवान श्रीरामाला केवट नदी पार करवतो. प्रभू प्रेमाने केवटकडे पाहतात. केवट खूप दुःखी होतो, कारण भगवान श्रीराम सोडून जाण्याचा विचार त्याला सहन होत नाही. भगवान श्रीराम एका सामान्य नावाडालाही किती स्नेह देतात, किती प्रेम देतात, किती आदर करतात. भगवान श्रीरामांची ही समता आपल्या लक्षात येते. धन्य धन्य तो केवट ज्यांनी प्रभू श्रीरामांच्या चरणाची सेवा केली. धन्य धन्य ते श्रीराम ज्यांनी एका सामान्य नावाडालाही इतके स्नेह इतके प्रेम दिले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्रभू श्रीराम वनवासाला गेले. त्यांच्यासोबत लक्ष्मण सीतामाता निघाल्या. भरत शत्रुघ्न अजुळी गेले. या दुःखाने राजा दशरथ याचं निधन झाले. अयोध्या पोरकी झाली. यावेळी 3 विधवा माता भरतजींनी पण राज्याचा त्याग केला. ते नंदीग्रामात राहिले. मग 14 वर्षे हे राज्य ज्यांनी चालवले असे अज्ञात पात्र म्हणजे शत्रुघ्न. याचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. याचं वर्णन एकंदरीत रामाविना अयोध्येचं वर्णन ऐकूया आपण. माझ्यासोबत बालरामायणाचार्य व्यंकटेशजी कुलकर्णी आले आहेत. त्यांच्या मुखविंदातून हे वर्णन ऐकूयात. कथा सुनाते राम सकल गुण धाम की, यह रामायण है पुण्य कथा श्री राम की, यह रामायण है पुण्य कथा श्री राम की. एका रात्री माता कौशल्येला राजवाड्याच्या छतावर पालवांचा आवाज आला. तिने विचारले, कोण आहे छतावर? श्रुतकीर्ती म्हणजे शत्रुघ्नाची पत्नी असल्याचे त्याला कळले. तिला खाली बोलावले. माता कौशल्याने श्रुतकीर्तीला विचारले,
तू एवढ्या रात्री एकटी छतावर काय करतेस? तुला झोप येत नाही का? शत्रुघ्न कुठे आहे? लगेच श्रुतकीर्तीने कौशल्या मातेला मिठी मारली व म्हणाली, आई, मला त्यांना पाहून 13 वर्ष झाली. हे ऐकताच माता कौशल्याचे हृदय हादरले. लगेच मध्यरात्री पालखीला बोलावले व ते निघाले. तेव्हा प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मणासह ते वनवासात होते. त्यांचा भाऊ भरत हा नंदीग्रामामध्ये श्रीरामांच्या पादुका राजगादीवर ठेवून नंदीग्रामामध्ये वनवासाप्रमाणे जीवन व्यतीत करू लागला. राजा दशरथाच्या निधनानंतर थोरले 2 भाऊ हे वनवासात, तर भरत हा नंदीग्रामामध्ये. अशा वेळी अनाथ झालेल्या प्रजेचा ज्यांनी अयोध्या नगरीचा सांभाळ केला, तेथील प्रशासन चालवले, ते म्हणजे रामायणातील एक अज्ञातपात्रक शत्रुघ्नजी होते. शत्रुघ्नाने जेव्हा अयोध्येच्या दाराबाहेर कौशल्या मातेला नंदीग्रामामध्ये भेटला, तेव्हा तो माता कौशल्याला म्हणाला, माता, आपण इथपर्यंत त्यांचा त्रास करून का घेतला? तो आईला रडत म्हणाला, वडिलांच्या आदेशावरून भाऊ राम हा वनवासात गेला, बंधू लक्ष्मणही त्यासोबत गेला, भरत सुद्धा नंदीग्रामामध्ये आहे. त्यावर कौशल्या माता म्हणाल्या, ज्या व्यक्तीमध्ये प्रेम, त्याग व समर्पणाची भावना असते, त्या व्यक्तीमध्ये राम सदैव वास करतो. 4 भावंडांचे एकमेकांप्रती असलेले प्रेम हे अद्भुत, अभिनव आणि अलौकिक आहे. प्रभू श्रीरामासोबत पत्नी सीतामातेने व लक्ष्मणाने 14 वर्षांचा कठीण वनवास आनंदाने स्वीकारला. असा विचार करत असतानाच उर्मिला लक्ष्मणाला म्हणाली, आपण माझी चिंता न करता आपण जंगलात जाऊन भगवान श्रीरामांची सेवा करा. असे म्हणणे हा एक पत्नीचा धर्म आहे. लक्ष्मण भगवान श्रीरामासोबत वनवासात गेले. तेव्हा ते रात्री कधीही झोपले नाही. मेघनादाशी युद्ध करताना लक्ष्मणाला बाण लागला म्हणून हनुमानजी त्यांच्यासाठी संजीवनी बुटीचा डोंगर घेऊन परतत होते. अयोध्येवरून जात असताना पाहून भरताला हनुमानजी मायू राक्षस वाटला, म्हणून भरताने हनुमानजींना बाण मारला, ज्यामुळे हनुमानजी बेशुद्ध होऊन खाली पडले. हनुमानजी संपूर्ण कथा सांगतात की रावणाने सीतामातेचे हरण केले व युद्धात लक्ष्मणाला बाण लागला. हे ऐकून माता कौशल्या भगवान श्रीरामांना निरोप देतात की आपण लक्ष्मणाला घेतल्याशिवाय अयोध्येत वापस येऊ नये. मातेचे प्रेम पाहून वीर हनुमानजींच्याही डोळ्यात अश्रू वाहू लागले. वीर हनुमानजी उर्मिलाला म्हणतात, आपल्या पतीच्या जीवाला धोका आहे, सूर्योदय होईपर्यंत कुटुंबाचा दिवा विझवू शकतो. यावर उर्मिला म्हणाली, माझा दिवा बिलकुल चटचट नाही, कारण माझे पती वनवासाला गेल्यापासून ते झोपलेले नाहीत, म्हणून ते आता विश्रांती घेत असावेत. कारण माझ्या पतीच्या प्रत्येक श्वासामध्ये श्रीराम आहेत, त्यांच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये श्रीराम आहेत, त्यांच्या रक्तात श्रीराम आहेत. तोपर्यंत त्यांना कसलाही त्रास होणार नाही. म्हणून वीर हनुमानजी, आपण चिंता न करता आपण तिथे जा. जोपर्यंत आपण तिथे पोहोचणार नाही तोपर्यंत सूर्य उगवणार नाही. म्हणून तर म्हणतात ना, लक्ष्मण जैसा भाई हो, कौशल्या जैसी माई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो, नगरी हो अयोध्या जैसी, रघुकुल सा घर ना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो त्याग भरत के जैसा, सीता सी नारी हो, लवकुश जैसे संतान हमारे, श्रद्धा और श्रवण सी सबरी सी भक्ति हो, हनुमत के जैसे निष्ठा और शक्ति हो. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. ज्यांच्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही, नजराना म्हणून आणलेल्या स्त्रीला माता संबोधून खणा नारळाची ओटी भरून तिला सुरक्षित पाठवून दिले, ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या देशात जन्मले तोच हा भारत देश. यत्र नारीयस्त्र पूज्यन्ते, स्त्रियांना माता भगिनी सहचारिणी म्हणून सन्मान दिला जातो, तो भारत देश. रामायण काळात दृष्ट रावण ज्यावेळी सीतामाईला उचलून घेऊन जायला लागतो, तेव्हा हा अत्याचार पाहून कोणी मनुष्य मदतीला धावला, यात जो मदतीला धावला तो वीर बहादराचे नाव म्हणजे जटायू. पक्षी जमातीतला काय त्याचा पराक्रम, धन्य धन्य जटायू. या जटायूचा पराक्रम ऐकूयात आणि प्रेरणा घेऊयात. हा प्रसंग वर्णन करतील बाळ रामायणाचार्य आदित्यजी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन, मधुर सरस अरु अति मन भावन.
एक वचनी एक बाणी एक पत्नी प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामचरित मानसमध्ये वर्णन करतात. पक्षी जातीमध्ये सर्वात अधम जात ही गिधाडाची मानली जाते. गीध अधम खग अमीश भोगी गती दीनी जो जाचत जोगी. गीत पक्षी जटायू हा अधम जातीत जन्माला आला. त्या अधम जातीत जन्माला येऊन सुद्धा त्या गीत पक्षी जटायूने योगी तपी जपी अनुष्ठानी महात्मालाही जे सौभाग्य प्राप्त होत नाही ते सौभाग्य प्राप्त करून घेतले. मोठे मोठे हंस परमहंस संत महंत यांना जी गती प्राप्त होत नाही ती गती या वीर जटाऊला प्राप्त झाली. का मिळाली? कोणती साधना तप जप त्या वीर जटाऊने केले होते? नाही, कोणतीच साधना जप तप त्या गीत पक्षी जटाऊने केले नव्हते. त्याने फक्त कर्तव्याचं पालन केले होते. कर्तव्यबोध, कर्तव्यनिष्ठा, कर्तव्य पालन करणाराच भगवान श्रीरामांचा खरा धामाचा अधिकारी आहे. जसे आपण विद्यार्थी आहोत, अभ्यास हेच आपले कर्तव्य, अभ्यास हीच आपली तपश्चर्या. एखादा शेतकरी शेतात बसून तपश्चर्या करत नाही, अनुष्ठान करत नाही, तर तो निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे कष्ट व मेहनत करतो. हीच त्याची खरी तपश्चर्या. याच कर्तव्य पालनाने आपल्याला वैकुंठधाम श्रीरामधाम प्राप्त होतो. प्रभू श्रीराम जटायूबद्दल स्वतः म्हणतात, मी जटायूवर कोणतेच उपकार केलेले नाही. त्याचे कर्म उत्तम आहे, त्यामुळेच त्याचा अधिकार योग्यता श्रेष्ठ ठरला. जल भरी नयन कहत रघुराई ओतात कर्म ते निज गती पाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पंचवटीमध्ये श्री किशोरी सीताहरणची तयारी रावणाने सुरू केली. रावणाने साधूचा वेश धारण करून भिक्षा मागण्याच्या निमित्ताने श्री सीताजींना उचलून पुष्पक विमानात टाकले. रावण भयभीत होता. तो त्या अवस्थेतच विमान उडत होता. श्री सीताजींनी आक्रोश केला. त्या विलाप करू लागल्या, प्रभू श्रीराम, हे नाथ, माझ्याकडून काय अपराध झाला आहे जेणेकरून तुम्ही माझा त्याग करताय? माझे रक्षण करा. हे नाथ, हे आर्य, हे स्वामी, माझे रक्षण करा. लक्ष्मणा, माझी चूक झाली. मी तुमचं ऐकलं नाही, तुमच्यावर क्रोध केला, म्हणून माझं हरण झालं. सीता के विलाप सुन भारी भय उचराचर जीव दुखारी. भय उचराचर जीव दुखारी. सीता के विलाप सुन भारी. सीताजींचा विलाप ऐकून सर्व पशुपक्षी दुःखी झाले, पण कोणीही मदतीला धावत नाही. रावणाच्या भीतीने सर्वजण गप्प बसतात, पाहून फक्त दुःख व्यक्त करतात, पण कोणीही मदतीला धावत नाही. त्यावेळी एका गीत पक्षाने रावणाला ललकारले, गीत राज सुनत अरत बानी रघुकुल तिलक नारी पेहचानी. त्या गीत पक्षी जटायूने रावणाला ललकारले, रे रे दुष्ट थाड की न होई निर्भय चलेसी न ज्यानेही मोही. रे दुष्ट थांब, तुला माहित नाही का मी कोण आहे? अरे जटायू म्हणतात मला. दुष्ट शब्द रावणाने पहिल्यांदाच ऐकला होता. त्याने स्तुती ऐकली होती. रे दुष्ट कपटी रावणा, एका निरपराध असा स्त्रीवर अन्याय करताना तुला लाज कशी वाटत नाही? हिम्मत असेल तर माझ्याशी युद्ध कर. छल गपटाने माझ्या मुलीला उचलून कुठे घेऊन निघालास निर्लज्ज नामर्द रावणा? माझ्याशी युद्ध कर. जय श्रीराम नामाचा घोष करत वीर जटायूने रावणाच्या दिशेने उडान केले. धावा क्रोधवंत गग कैसे छुटे पवी पर्वत कहू कैसे. रावण घाबरला. त्याला वाटले सुमेरू पर्वत माझ्यावर धावून आक्रमण करतोय. रावण चिंताग्रस्त झाला. रावण बलशाली होता तर जटायूजवळ शस्त्रे नव्हती. रावण सबल होता तर जटायूजवळ आत्मबल मनोबल होते. रावणाजवळ शस्त्रे साधने होती तर जटायूजवळ धर्म साधना होती. वीर जटायूने रावणावर झडप मारली व आपल्या चोचीने पायाच्या नखीने रावणाला रक्तबंबाळ केले. रावण बेशुद्ध पडला. क्षणभर जटायूचा विजय झाला. रावण शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपली दुधारी तलवार काढली व वीर जटायूने पुन्हा त्याच्यावर आक्रमण केले. त्यासरशी रावणाने आपल्या दुधारी तलवारीने वीर जटायूचे पंख छाटले.
रक्ताच्या चिरकांड्या निघाल्या. रावण एका निशस्त्र गीत पक्षाला मारून असे दुष्टपणे हसू लागला. पण आपल्या जीवाची पर्वा न करता वीर जटायूने अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारले. अन्याय के विरुद्ध हारने वाला पराजित नहीं प्रेरणा बन जाता है, पराजित नहीं प्रेरणा बन जाता है. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण उभे राहिले पाहिजे, ही शिकवण एका गीत पक्षी रावणाने जटायूने दिली. पृथ्वीवर नुसतं भार बनून राहण्यापेक्षा आधार बनून राहिले पाहिजे, ही शिकवण एका गीत पक्षी जटायूने जगाला दिली. सीता शोध घेत श्रीराम व लक्ष्मणजी त्या ठिकाणी येतात. मरणासन्न अवस्थेत वीर जटायू पडलेला दिसतो. सीता मातेची सगळी खबर वीर जटायू श्रीरामांना देतात. सीता शोधातली एक महत्त्वपूर्ण कडी या वीर जटायूच्या हातून घडली. या बलिदानाला पुढे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम व लक्ष्मणजी आपले मस्तक झुकवतात. देवालाही मस्तक झुकवायला लावण्याचे कार्य या वीर थोर गीत पक्षी जटायूच्या हातून घडले. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य धन्य जटायू ज्यांनी आपल्या भारताच्या इतिहासाला धर्मकार्याने गौरवित केले. प्रभू श्रीराम जटायूला मोक्ष देतात व स्वतः अंतिम संस्कार करतात. हे भाग्य वीर जटायूला प्राप्त झाले. गीध धम खग आमिष भोगी गती दीनी जो जाचत जोगी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हरे राम 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 सीताराम राम राम, 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 हरे राम 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 सीताराम राम राम. आपले श्रीगुरु महर्षी मत्तंग ऋषींच्या वचनावर विश्वास ठेव. कुटियामध्ये आयुष्यभर प्रभू श्रीरामांची वाट पाहणारी शबरी, भिल्ल आदिवासी कुटुंबातील स्त्री, आपल्या प्रेमाच्या भोळ्या भक्तीच्या जोरावर प्रभू श्रीरामांनाही आपलंसं केलं. शबरीची ही कथा आपण ऐकूया बालकथाकार कुमारी दिव्याजी ठुमरे यांच्या मुखात. आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. माता शबरी प्रभू श्रीरामांची महान भक्त. ती आदिवासी भिल्ल जमातीत जन्माला आली. ती लग्नायोग्य झाली त्यावेळी तिचं लग्न निश्चित झालं आणि हजारो पशुपक्षी लग्नामध्ये वराडी मंडळींना जेवण्याकरिता हत्या करण्यासाठी आणले गेले. त्यावेळी वनामध्ये राहणारे लोक पाहुण्यांच्या स्वागतासाठी पशूंची हत्या करत व त्यांच्या मांसाचे भोजन देऊन त्यांना संतुष्ट करत. शबरीने हे सर्व पशुपक्षी पाहिले व आपल्या आईला विचारले, आई हे सर्व पशुपक्षी कशा करता आणले आहेत? आईने सांगितले, बेटी तुझं लग्न आहे, तुझ्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुणे मंडळींना जेवण्याकरिता हत्या करण्यासाठी हे सर्व पशुपक्षी आणले आहेत. हे ऐकून शबरी खूप दुःखी झाली. ती रडायला लागली, माझ्या लग्नामुळे या निरापराध पशूंची हत्या होत असेल तर याला मीच कारणीभूत ठरेल, मी लग्नच करणार नाही असे म्हणून शबरी खूप दुःखी झाली. तिने रात्रीच्या वेळी सर्व पशुपक्ष्यांना मुक्त केले व म्हणाली, जंगलात जा, मी लग्नच करणार नाही असे म्हणून शबरी पण वनात निघून गेली. वनात ऋषी मुनींच्या आश्रमात गेली. कोणीच आश्रय देत नाही. 2 कारणाने शबरीला आश्रय देत नाहीत. एक तर ती स्त्री होती व ती भिल्ल जातीची होती. तू स्त्री व शूद्र आहेस, यामुळे आम्ही तुला आश्रय देऊ शकत नाहीत. हेच उत्तर तिला प्रत्येक ठिकाणी मिळत होते. एकतर तिने घर सोडले. शबरीला इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली. एका झाडाखाली शबरी दुःखी होऊन बसली. मनातून प्रेरणा मिळाली, सेवा कर, आश्रमात सेवा कर. आश्रम तर कोणीच देत नाही, मग सेवा कशी करणार? सर्व ऋषी मुनी झोपल्यावर शबरी सेवा करायला सुरुवात करते. ब्रह्ममुहूर्तावर उठून आश्रमाची सर्व कामे आवरती. पाणी भरून ठेवते, यज्ञ सामग्री गोळा करते, रस्ते झाडून घेते. ऋषीमुनींना काहीच माहिती नाही. कोण करतं हे सगळं? आपल्यापैकी तर कोणीच करत नाही, मग एवढं तरी कसं? ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांना लक्ष ठेवायला सांगितले. यज्ञासाठी लाकडी गोळा करताना शिष्याने शबरीला पाहिलं व लाकडी टाकून पळून जाताना शिष्याने शबरीला पकडलं व ऋषीमुनींसमोर हजर केलं. ऋषीमुनी म्हणाले, बेटी तू कोण आहेस? कशा करता करतेस हे सगळं? शबरी म्हणाली, मी शबरी, मला कोणी आश्रय देत नाही, मला आश्रमात प्रभूंची सेवा करायची आहे. ऋषीमुनी रागवेल नाहीत.
कोमल स्वरात म्हणाले, बेटी तू माझी मुलगी आहेस, मुलीने बापाच्या घरी राहावं यात काहीही गैर नाही, तू इथे राहा. शबरी रडू लागली. समाज तुम्हाला नाव ठेवेल, रूढी परंपरांचे नियम दाखवतील, खूप सहन करावं लागेल तुम्हाला माझ्यामुळे. मतंग ऋषी म्हणाले, बेटी माझं नाव मतंग. मतंग या शब्दाचा अर्थ होतो हत्ती, आणि हत्ती कोणी कितीही भुंकायलं तरी त्याच्या भुकण्याला प्रतिसाद द्यायचा नाही, आपापल्या वस्तीत चालायचं. हे ऐकून शबरी आनंदली. तू चिंता करू नको, इथे राहा, कुटियात राहा, कोणतेही काम करू नको, फक्त श्रीराम प्रभूंचा जप कर. उठता बसता झोपता काम करता राम 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 राम, जागत सोबत शरण तुम्हारी. कालांतराने ऋषीमुनींच्या मरण्याचा काळ जवळ आला. शबरी रडू लागली. समाजाने मला धिक्कारलं, त्यावेळी तुम्हीच मला आश्रय दिला, मी काय करू, कुठे जाऊ. ऋषीमुनी म्हणाले, आपल्या सर्वांचा आश्रय प्रभू श्रीराम आहेत, तू त्यांची आश्रित होऊन राहा. शबरी म्हणाली, मी त्यांना कुठे शोधू, कुठे मिळतील भगवान श्रीराम. मतंग ऋषी म्हणाले, बेटी तुला त्यांना शोधायची अजिबात इच्छा नाही, गरज नाही, ते स्वतः तुला शोधत या ठिकाणी येतील. शबरी रडू लागली. मतंग ऋषींनी आपलं शरीर त्यागलं. शबरी भगवान श्रीरामांची भेट होणार या अर्थाने आनंदी होती व गुरुजी गेले म्हणून दुःखी होती. गुरुजींनी भगवान श्रीराम येणार हे सांगितलं, पण केव्हा येणार हे सांगितलं नाही. कदाचित ते आजही येऊ शकतात. शबरी तयारी लागली. शबरी कर रही है रस्ता साफ, मेरे घर राम आएंगे. खूप वर्ष झाली. शबरी वृद्ध झाली. भल्या पहाटे शबरीला जाग आली. एकाएकी सर्वत्र प्रसन्नता दिसू लागली. मनातून वाटलं, आज नक्की प्रभू श्रीराम येतील. भगवान श्रीरामांचे आगमन झाले. ऋषी महर्षी त्यांचे स्वागत करतात. भगवान श्रीराम म्हणतात, हे स्वागत पाहुणचारनंतर आधी सांगा माझी शबरी माता कुठे आहे. ऋषींना आश्चर्य वाटतं. त्यांनी शबरीचा कुटियाचा मार्ग सांगतात. शबरी वृद्ध झाली होती. अंधुक प्रभू श्रीरामांची आकृतीला दिसू लागते. शबरी डोळे मिटून घेते. ज्यावेळी शबरीने डोळे उघडले त्यावेळी त्यासमोर सुंदर घनश्याम मेघश्याम प्रभू श्रीरामांची आकृती दिसू लागते. शबरी म्हणते, प्रभू हे स्वप्न तर नाही ना. नाही, हे स्वप्न नाही. घळघळ डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच अश्रूंनी शबरी प्रभू श्रीरामांचे चरण धुते. प्रभूंनी आंबट बोरी खाल्ली तर त्यांना त्रास होईल, यामुळे शबरी बोरे चाखून प्रभू श्रीरामांना खायला देते. प्रभू शबरीची उष्टी बोरी खातात. प्रभू भक्ताचा प्रेम भाव पाहतो, बाकी काहीही पाहत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, जहा भक्ति की हा भगवान वहा. नहीं अंदर नहीं बाहर में, न खास में न आम में है, न विरक्ति न विलास में है, यदि प्रेम है तो भगवान के पास है. शबरीला भेटून भगवान प्रभू लक्ष्मण प्रसन्न आहेत. ते सीताबद्दल विचारतात. शबरी सगळी खबर सांगते. रावण कोणत्या दिशेला गेला ती दिशा सांगते. भगवान श्रीराम लक्ष्मणासह निघतात. शबरी म्हणते, प्रभू थोडं थांबा. भगवान श्रीराम म्हणतात, का. शबरी म्हणते, ज्या डोळ्यांनी तुम्हाला येताना पाहिलं आज जाताना पाहू शकत नाही. ज्या डोळ्यांनी सुंदर घनश्याम पाहिला या डोळ्याला जग पाहण्याची अजिबात इच्छा नाही. मला आपल्यामध्ये सामावून घ्या असे म्हणताच शबरीचे शरीर अग्निरूप होते. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जनकनंदनी श्री सीतामातेचे हरण रावणाने केले. हा प्रसंग रामायणात मोठा दुःखी व जड अंतकरणाने मी वर्णन केलं. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे सीताशोध घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वानरसेनेची, त्यातही महाबलशाली बजरंगीचे रामकार्य. युगाने युगे गायले जाईल. लंका दहन करून सीतेमातीची खबर प्रभू श्रीरामांना बजरंगबली देतात. हा सर्व प्रसंग ऐकूया आपण प्रसिद्ध बालकथाकार आशुतोषजी गोरे महाराज यांच्या मुखातून. लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. भगवान श्रीरामांनी सुग्रीवासोबत मैत्री केली. सुग्रीवाला मित्र बनवण्यामागे श्रीरामांचा हेतू होता, तो म्हणजे सीताशोध. सीतामातेच्या हरणानंतर सीताशोधाकरिता 4 तुकड्या पाडण्यात आल्या. 4ही तुकड्या 4 दिशेला पाठवण्यात आल्या. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. दक्षिण दिशेला जी तुकडी गेली त्या तुकडीमध्ये जामवंत, हनुमंत, अंगद हे वीर होते. त्या तुकडीचा प्रमुख महाबलशाली वानर वालीपुत्र होता. सर्वजण दक्षिण समुद्रकिनारी एकत्र जमा झाले. त्यांना खात्रीशीर बातमी कळाली की सीतामातेचे हरण करून रावण लंकेच्या दिशेने गेला आहे. त्यात ही लंका समुद्राच्या आत. त्या समुद्राची लांबी 100 योजने दूर होती. त्या समुद्राची लांबी 100 योजने दूर. कोण व कोणी कसे पार करायचे हा प्रश्न तुकडीचा प्रमुख अंगद याच्यासमोर उभा राहिला. अंगदाने बैठक घेतली. बैठकीला सर्व वीर वानर उपस्थित होते. त्याने बोलायला सुरुवात केली. माझ्या वानर बांधवांनो, आपण ज्या शोधात आहोत त्याचं फळ आपल्याला आज मिळालं आहे. अर्थातच सीतामातेचा शोध. त्याची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला 100 योजने दूर एवढा अंतर पार करून जावे लागेल. बोला, कोण तयार आहे? हा प्रश्न अंगदाने केला. सर्वांनी माना खाली घातल्या. सर्वत्र शांतता. त्यामध्ये एक कसेबसे एक वानर उठले व ते म्हणाले, मी उडी मारून जाणार. हे वाक्य उचलल्याबरोबर सर्वांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. पण मी 50 योजने दूर उडी मारून जाणार. हे ऐकून एक वानर उठले व ते म्हणाले, काय 50 योजने दूर उडी मारून जाणार? आत्महत्या करतोस की काय? बस खाली. कोणी 60, कोण 70, कोणी 80, सर्वजण आपापल्या क्षमतेनुसार सांगू लागले. त्यामध्ये वयोवृद्ध जामवंत उठले व ते म्हणाले, मी जेव्हा जवान होतो तेव्हा मी मोठ्या मोठ्या योद्ध्यांना एका मुष्टीच्या प्रहारात जमीनदोस्त करायचो. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी मोठी मोठी पर्वते उचलून फेकून द्यायचो. मी जेव्हा जवान होतो तेव्हा मी मोठ्या मोठ्या योद्ध्यांना ताबडतोब धारातीर्थ पाडायचो. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी अनेक युद्ध जिंकली आहेत. हे ऐकून एक आगाऊ वानर उठले व ते म्हणाले, ओ म्हातारे बुवा, आत्ताचं बोला, आत्ता किती योजने दूर उडी मारू शकता? हे ऐकून जामवंत म्हणाले, मी आत्ता 25 योजने दूर उडी मारू शकतो. हे ऐकून रागाने दुसरे वानर उठले व ते म्हणाले, काय 25 योजने दूर उडी मारू शकता? काय 25 योजने दूर उडी मारून काय जलसमाधी घेता की काय? काय हातपाय मोडून घेता? बसा खाली. सर्वजण आपापसात चर्चा करत होते. त्यामध्ये परत एकदा जामवंत उभा टाकले व ते म्हणाले, माझं एकदा ऐकून घ्या. आपण आपापसात उगाच चर्चा करतोय. जो हे कार्य पूर्ण करू शकतो तो महाबलशाली. तो समुद्राच्या खडकावर बसलेला आहे. सर्वांच्या नजरा समुद्राच्या खडकाकडे जातात व सर्वजण हनुमंतरायाची हात जोडून स्तुती करतात. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक गुजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. ही स्तुती ऐकून हनुमंतराय विराट रूप धारण करतात. जय श्रीराम नावाचा जयघोष करत लंकेच्या दिशेने उड्डाण करतात आणि काही क्षणात लंकेच्या द्वारावर जाऊन पोहोचतात. लंकेला पहारा देणाऱ्या राक्षसींचे नाक एका मुष्टीच्या प्रहारात चेंदामेंदा करतात आणि लंकेत प्रवेश करतात. लंकेत पाहतात तर काय, एका घरासमोर त्यांना तुळस दिसली. तुळस पाहून हनुमंतराय विचार करतात, राक्षसांच्या नगरीत तर तुळस असूच शकत नाही. त्या राक्षसांच्या नगरीत एक विष्णू भक्त होता. हनुमंतरायांनी आत डोकावून पाहिलं व त्याला विचारलं, आपण कोण? तो व्यक्ती राम 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 नामाचा जप करत होता. तो हे वाक्य ऐकून म्हणाला, मी रावणाचा भाऊ बिभीषण आहे. दोघांचे आपापसात बोलणे होतात. हनुमंतराय लंकेत येण्याचे त्या बिभीषणाला कारण सांगतात. बिभीषण त्यांना संदेश देतो की रावणाने सीतामातेचे हरण करून त्यांना अशोक वाटिकेमध्ये ठेवलेले आहे. हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये जाऊन सीतामाईला प्रभू श्रीरामांचा निरोप देतात व एवढे विस्तीर्ण अंतर पार करून आल्यामुळे हनुमंतरायाला भूक लागते व ते
अशोक वाटिकेमधील फळं खाऊ लागतात. फळं खाताना राक्षस सैन्य व राक्षस सैन्य फळं खाताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, पण हनुमंतराय एका गद्याच्या प्रहारात त्यांना जखमी करतात व ते राक्षस सैन्य रावणाकडे जाते. महाराज महाराज महाराज, अशोक वाटिकेमध्ये एक वानर आले आहे व तो सर्व अशोक वाटिका उद्ध्वस्त करत आहे. हे ऐकून रावण चिडतो व इंद्रजितला आदेश देतो, जा इंद्रजित जा, तो वानर आहे त्याला बंदिस्त करून माझ्या समोर हजर कर. इंद्रजित जातो व हनुमंतरायाला बांधून दरबारात हजर करतो. रावण बोलायला सुरुवात करतो, ए मरकट, तू कोण है? हनुमंतराय म्हणतात, मी प्रभू श्रीरामांचा सेवक आहे, मी प्रभू श्रीरामांचा दूत आहे. अरे मरकट, तुम्हें पता है तुम्हारी बगल में मौत खड़ी है? हनुमंतराय म्हणतात, मला माहित आहे महाराज, मेरे बगल में मौत खड़ी है, लेकिन वो आपको देख रही है. हे ऐकून रावण अति चिडतो व म्हणतो, ह्या वानराला प्रिय काय तर त्याची शेपटी, त्या शेपटीला आग लावून द्या. हे ऐकताच राक्षस सैन्य पटापट कापडे गोळा करतात व हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळतात. हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावण्यात येते, पण आग लागतच नव्हती. हे पाहून रावण हनुमंतरायाच्या शेपटीला फुंकार मारतो. फुंकार मारता मारता अचानक आगीचा भडका उडाला व रावणाची दाढी जळाली. आपल्या महाराष्ट्रातले महान संत तुकोबाराय असे वर्णन करतात की हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. हनुमंतराय विचार करतात की मी एवढे विस्तीर्ण अंतर पार करून आलोच आहे, तर ह्या दुष्टकपटी रावणाची लंका तर पाहून जावी. हनुमंतराय लंका पाहायला बाहेर जातात, तर जेथे जेथे हनुमंतराय तेथे तेथे आग, अशी परिस्थिती झालेली होती. आणि एका वीर वानराने दुष्टकपटी रावणाची लंका जाळून खाक केली व हा सगळा वृत्तांत हे प्रभू श्रीरामांना जाऊन सांगतात. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. अवीट, गोड, सुरस अशी पावन पवित्र रामकथा कधीच न संपणारी आहे. कोणत्याही काळात परिस्थितीत जगाला आदर्शवादाचा मर्यादा पूर्ण आचरण संपन्न जीवन जगण्याचा संदेश देत राहील. चला मी निघतो अयोध्येकडे प्रभू श्रीरामांच्या सानिध्यात राहण्यासाठी. जय श्रीराम.